शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या प्लेसिवा या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकात एकाच वेळी जर आळी व रस शोषक किडींचा अटॅक वाढला असेल तर आपण कोणते कीटकनाशक वापरू शकतो? तर आज आपण सिंजेंटा कंपनीच्या प्लेसिवा या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला प्लेसिवा या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या प्लेसिवा या कीटकनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये सायनाट्रिनिलिप्रोल हे 7.3% व डायफेन्थ्युरॉन हे 36.4% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर सायनाट्रिनिलिप्रोल तर हे एक सिस्टमिक कीटकनाशक आहे व हे डायमेड गटातील कीटकनाशक आहे, जे चघळणाऱ्या व रस शोषणाऱ्या किडींना आपल्याला नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने डायफेन्थ्युरॉन, शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व किडींच्या संपर्कात येताच हे किडींना मारत असते, जे किडींच्या आळी, पिल्ले व प्रौढ यांच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, प्लेसिवामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही पाहावयास मिळते, म्हणजे कीटक हे पानांच्या दोन्ही साईडला जरी असले तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी प्लेसिवा हे कीटकनाशक देत असते. तसेच हे पिकातील सर्वच किडींना आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. याची दुहेरी कार्यप्रणाली आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट व सिस्टमिक पद्धतीने सर्वच किडींवरती हे प्रभावीपणे नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे आपण कोणकोणत्या पिकात याचा वापर करू शकतो? तर कापूस, मिरची, टमॅटो, वांगी, भेंडी अशा सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण प्लेसिवा या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या किडींना आपल्याला नियंत्रण देत असते? तर आपल्या पिकातील जो काही थ्रिप्स, ॲफिड, पांढरी माशी, बोंडआळी, लष्करी आळी, लाल कोळी, फ्रूट बोरर, शूट बोरर, तर अशा विविध आळीवर्गीय व रसशोषक किडींवरती आपल्याला प्लेसिवा हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 250 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे, म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी आपल्याला पाऊस आला तरी चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. शेतकरी मित्रांनो, याचा जर आपण वापर केला तर आपल्या पिकातील जी काही नागाळी येते तर नागाळीला सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी प्लेसिवा हे कीटकनाशक देत असते. तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपण सिंगल म्हणजेच फक्त प्लेसिवा आपण फवारणीसाठी घ्यावे. इतर कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत आपण घेऊ नये. तसेच वापर करायचा झाला तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार आपण वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट व सिस्टमिक कीटकनाशक आहे व आपल्याला पिकातील रसशोषक किडी व आळींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीच्या प्लेसिवा या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.